नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची तयारी जवळपास 2025 मध्ये जे विद्यार्थी परीक्षा देणार आहे त्या सगळ्यांनीच चालू केलेली आहे. 2025 च्या तयारीमध्ये विद्यार्थ्यांना बाकीचं काय माहित नाही तर त्यांनी ऑप्शनलचा अभ्यास चालू केलाय. ज्यांना माहिती आहे, अंदाज आहे, त्यांनी जीएस चा सुद्धा अभ्यास चालू केलाय. पण आपल्यातला कोणीच त्या स्पर्धेमध्ये पाठीमागे राहू नये म्हणून आपल्या एमपीएससी वाला या चॅनलवरती आपण एक खूप छानपैकी सिरीज आणली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस, पॅटर्न, परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी कौशल्य अशा सगळ्या गोष्टी ओळीने एक एक करून एक्सप्लेन केल्या जातात. आज त्याच्यामधलाच जीएस 1, 2, 3 आणि 4 या 4 पेपरचा परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे तो नेमका काय असणार आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला एमपीएससीच्या 2025 च्या परीक्षेमध्ये कोणता पॅटर्न येणार आहे हे सगळं कळणार आहे. आलं लक्षात? ओके, तो सुरू करूयात. ह्याच्या आधी एक लेक्चर ऑलरेडी 2025 च्या परीक्षेशी संबंधित झालेलं आहे आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला आपले जे अनिल कोलते सर आहेत या सरांनी परीक्षेचा सिलेबस एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ओके, सो त्या सिलेबसला धरूनच आपण पुढचा हा जो पॅटर्न आहे, अभ्यासक्रम जो आहे हा सगळा समजून घेणार आहोत. परीक्षेमध्ये कोणत्या मार्काला किती प्रश्न येणार आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आलं लक्षात? ओके, येस. सो एमपीएससीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे हा ऑलरेडी तुमचा डिस्कस झालाय. तुम्ही जर आतापर्यंत ते लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर आवर्जून बघा. त्याच्यामध्ये तुमच्या पूर्व परीक्षेची रचना तुम्हाला सरांनी सांगितली होती. मुख्य परीक्षेची मी सगळं नाही टाकलं इथे, ह्याच्यापेक्षा जास्त सरांनी सांगितलंय. पण तुम्हाला 9च्या 9 पेपर कोणते असणार आहेत, कसे असणार आहेत हे सरांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला ऑप्शनल्स पण असणार आहेत खूप सारे. ओके, त्या ऑप्शनल्सची यादी सुद्धा तुम्हाला इथे दिसते. नंतर तुम्ही पीडब्ल्यूच्या ऍप वरून ही पीपीटी पण डाउनलोड करू शकता, त्याचा काहीही प्रश्न नाहीये. ओके, सो हे ऑप्शनल्स वगैरे जे आहेत ते पण तुम्हाला निवडता येतील. ह्याच्यातील काही ठराविक ऑप्शनल्स आहेत जे मराठीतून पण घेता येतात. ओके, त्याच्याशी संबंधित एखादा व्हिडिओ आपण लवकरच बनवूया. आलं लक्षात? ओके, येस. सो ऑप्शनल पण तुम्हाला निवडता येणार आहे. मुख्य गोष्ट आहे ते म्हणजे हा जो नवा अभ्यासक्रम, नवीन पॅटर्न जो आहे त्याचा फायदा काय आपण बघणार आहोत. जीएस 1 मध्ये किती प्रश्न किती मार्काचे, किती शब्द उत्तर लिहायचे, जीएस 2 मध्ये किती प्रश्न किती मार्काचे, किती शब्द उत्तर लिहायचे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की हे जे नवीन अभ्यासक्रम येणार आहे ह्याचा विद्यार्थ्यांना किंवा प्रशासनाला किंवा दोघांना नेमका काय फायदा आहे. फायदा खरं विद्यार्थ्यांना जास्त आहे, प्रशासनाचं लोड वाढतं ऍक्च्युअली. कारण आधीची जी परीक्षा होती ती ओएमआर बेस्ड होती, मशीन उत्तर तपासायची. ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेसर्स आणावे लागतात तपासायला, जी की खूप टीडीएस आणि कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया असते. म्हणजे प्रशासनाचा लोड प्रत्यक्षात वाढणार आहे पण विद्यार्थ्यांचा फायदा होतो म्हणून आपण त्या पॅटर्नकडे जात आहोत. आपल्या प्रशासनातर्फे त्या पॅटर्नला जरा झुकाव दिला जातोय. तर सगळ्यात महत्वाचा फायदा या परीक्षेचा होतो जो फक्त 2025, 26, 27 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळेल. फार तर ते म्हणजे काय की जेव्हा केव्हा असं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला अलाइन्ड असलेला सिलेबस पब्लिश होतो तेव्हा त्या राज्यांमध्ये दिसून आलेलं आहे की त्या राज्यातले बरेचसे मुलं एकतर गट ब कडे झुकतात किंवा गट अ कडे झुकतात आणि त्या राज्याची जी स्टेट सर्व्हिसेस एक्झाम आहे त्याची स्पर्धा प्रचंड कमी होते. इव्हन तुम्ही आता सुद्धा बघा, आपल्याकडे 2023 लाच हा पॅटर्न जो आहे तो लागू होणार होता. आलं लक्षात? ओके, 2023 मध्ये जेव्हा अनाउन्समेंट झाली की असा पॅटर्न आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचं प्रिपरेशन सोडून दिलं आणि गट ब कडे झुकले. आहे की नाही? तुम्ही बघा, म्हणजे लिटरली गट अ चे क्लासेस ओस पडले होते, गट अ चे लेक्चर्स ओस पडले होते, गट ब मध्ये बॅचेस पुरत नव्हते अक्षरशः. इतके विद्यार्थी सगळे गट ब कडे झुकले. आणि हे फक्त महाराष्ट्रातच नाही, ह्याच्या आधी देशभरामध्ये ज्या राज्यांनी केंद्रीय परीक्षांना झुकाव दाखवलेला आहे, केंद्रीय परीक्षेच्या पॅटर्नच्या जवळ जायचा प्रयत्न केला, तिथे सगळीकडे हेच झालेलं आहे. आलं लक्षात? ओके, सो बरेच विद्यार्थी गट ब कडे झुकले आणि जे विद्यार्थी शिल्लक होते गट अ मध्ये, ओके, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा जाणवलं की अरे हे यार युपीएससी ला मॅच होते सगळं, मग आम्ही जरा युपीएससी लाच का गांभीर्याने घ्यायचं नाही, ते युपीएससी कडे झुकायला लागले. जर आधी 100 विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेला, स्टेट सर्व्हिसेसच्या परीक्षेला गांभीर्याने घेत होते तर आता ती संख्या लिटरली 15-20 वरती आली. इतकी स्पर्धा, 85% स्पर्धा कमी होते. ओके, गट अ च्या मुलांना हा विचार जो आहे तो डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. 2025 मध्ये जेव्हा पॅटर्न बदलेल तेव्हा तुम्हाला 2025, 26, 26, 27 आणि 27, 28 हा एक अटेम्प्ट, म्हणजे 3 अटेम्प्ट पर्यंत हा एक ऍडव्हान्टेज राहतो. कारण तो व्हॅक्युम जो आहे तो भरून काढायला 2-3 वर्ष जावे लागतात. ओके, मग त्याच्यानंतर 28 नंतर परत नव्या पॅटर्न नुसार सुद्धा
खूप सारे विद्यार्थी प्रिपरेशन करायला लागलेले असतात, रिपीटर्स ऍड व्हायला लागतात आणि मग ती स्पर्धा जी आहे ती परत पहिल्यासारखी होऊन जाते. पण पॅटर्न बदलतो तेव्हा पहिले 2-3 वर्ष ही स्पर्धा प्रचंड कमी झालेली असते, त्याचा फायदा मुलांना मिळतोच. ऑटोमॅटिकली मुलं जे आहेत स्पर्धा कमी असल्यामुळे आपल्या गट अच्या परीक्षांमध्ये म्हणजेच राज्यसेवा परीक्षांमध्ये म्हणजेच डेप्युटी कलेक्टर वगैरेच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये जास्त सिलेक्ट व्हायला लागतात, किंवा आपण असं म्हणू शकू की जास्त प्रमाणामध्ये त्यांना तिथे यश यायला सुरुवात होते. ओके, दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे बरेचसे विद्यार्थी युपीएससी कडे झुकायला लागल्यामुळे इव्हन युपीएससी मध्ये सुद्धा चान्सेस वाढायला लागतात मराठी मुलांचे. कधी पण लक्षात घ्या, जेव्हा पॅटर्न सेम नव्हता तेव्हा सुद्धा जो मुलगा युपीएससी कडे झुकलेला होता, तर सेम झाल्यानंतर तो एमपीएससी कडे काय येईल, आहे की नाही. मुलांना घाबरवण्यासाठी हे एक वातावरण तयार केलं जातं की युपीएससी सारखा पॅटर्न केला तर युपीएससीचे मुलं एमपीएससी कडे येतील. असं कसं काय येतील, जेव्हा सेम नव्हतं तेव्हाही नाही आले, तर जेव्हा सेम होईल तेव्हा तरी कशाला येतील. तुम्हाला जर असं वाटत असेल युपीएससीचं प्रिपरेशन चांगलं झाल्यामुळे एमपीएससी पण देऊन बघू असं म्हणणारे विद्यार्थी, मला तुम्ही सांगा, तुम्ही गट अ चा प्रिपरेशन जेव्हा करत होतात तेव्हा रफली सिलेबस सेम आहे म्हणून तुम्ही गट ब ला झुकाव द्यायचा का रे. कितीतरी विद्यार्थी असे तुम्ही बघितले असतील ना की जे गट ब ची परीक्षा द्यायचीच नाहीत. बरेच जण देतात की जॉब काहीतरी सिक्युअर करायचा म्हणून, पण बरेच जण देत पण नाहीत, हे पण ऑब्झर्व करा. युपीएससीचे मेजॉरिटी मुलं तसे असतात की मी दुसरी कोणतीही परीक्षा देणार नाही, मी युपीएससी वरतीच फुल फोकस करणार आहे. सो सिलेबस सेम झाला तरी युपीएससीचे मुलं इकडे झुकत नाहीत, उलट इकडचेच काही मुलं युपीएससी कडे जायला लागतात. हे लक्षात घ्या, हा पॅटर्न जो आहे हा पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात. ओके, सो तो पण एक फायदा आहे की केंद्रीय परीक्षांमध्ये हा टक्का जो आहे तो वाढायला सुरुवात होतो. पण आता हे सगळं मान्य आहे सर, हे फायदे आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं आम्हाला मान्य आहे. ओके, पण जीएसचा जो पेपर आहे त्याची नवीन रचना जी आहे ती कशी असणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं एक बॅकग्राऊंड माहिती असलं पाहिजे. मी रचना तर सांगणारच आहे, किती प्रश्न काय प्रश्न हे सगळं सांगणार आहे, पण का बरं युपीएससीच्या पॅटर्नला सरकार जे आहे ते झुकायचा प्रयत्न करतं ते समजून घेऊया. ओके, येस. तो जो घटना आहे ही घटना तुम्हाला साधारणपणे 10 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे, जेव्हा आपल्या राज्य सरकारला लोकांनी डायरेक्टली प्रश्न विचारायला सुरुवात केली की केंद्रीय सेवांमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये मराठी मुलं सिलेक्ट होत नाहीत, त्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करतं. ओके, आणि ही जी घटना आहे या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने काही बैठका बोलवल्या. सिक्रेट बैठका नाहीयेत, तुम्हाला याचे सगळे डिटेल्स इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. या बैठका बोलवल्या आणि या बैठकांच्या मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की केंद्रीय सेवांमधील महाराष्ट्राच्या मुलांचा किंवा मराठी मुलांचा टक्का वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि मग ह्याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे तो सरकारच्या लक्षात आला की महाराष्ट्राचे मुलं का बरं प्रिपेअर करत नाहीत. ओके, युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये का सक्सेसफुल होत नाहीत, तर सगळ्यात पहिला मुद्दा त्यांना सापडला की मराठी मुलं तेवढ्या प्रमाणामध्ये युपीएससीला बसतच नाहीत. आलं लक्षात. ओके, सो युपीएससीला न बसणे हा एक मुद्दा त्यांच्या लक्षात आला होता. मग का बसत नाहीत ह्याचं उत्तर त्यांना सापडलं, 3 कारणामुळे बसत नाहीत. पहिलं, सिलेबस सारखा नाही, म्हणजे अभ्यासक्रम सारखा नाही. ओके, अभ्यासक्रम. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता ज्याच्यावरून ते या कन्क्लुजन कडे आले. तो प्रश्न हा होता की मग महाराष्ट्रामध्ये जनरलीच स्पर्धा परीक्षा प्रिपेरेशन कमी आहे का, तर तसं नव्हतं. महाराष्ट्राचे मुलं जे आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करत होते, पण ते सगळे स्टेट सर्व्हिसेस आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे गट ब च्या परीक्षा, केंद्रीय सेवांच्या परीक्षा म्हणजे युपीएससी, एसएससी, आरआरबी प्रिपेअर करत नव्हते. मग त्याच्यासाठी परत सरकारने आयोगाला प्रश्न विचारले, असं का, तर त्यांनी सांगितलं 3 प्रॉब्लेम आहेत. पहिला प्रॉब्लेम होता अभ्यासक्रम. ओके, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल अशा गोष्टींना खूप प्राधान्य असल्यामुळे मुलांचा तो अभ्यास करण्यामध्ये जास्त वेळ जातो आणि त्याच्यामुळे केंद्रीय गोष्टींकडे ते तेवढं लक्ष देऊ शकत. दुसरं सांगितलं ते म्हणजे पॅटर्न. ओके, महाराष्ट्राचा पॅटर्न तसा बघायला गेला तर खूप हेवी पॅटर्न होता. तुम्हाला वाटेल 6 तर पेपर होते, पण 6 पेपर हे 150 आणि ते सुद्धा एमसीक्यू वाले पेपर होते. म्हणजे याचा अर्थ एमसीक्यू ची जी काही परीक्षा असेल, तुमच्यापैकी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी 12वीला LLB ची एंट्रन्स किंवा नीट किंवा JEE किंवा अशी कोणतीही कॅट ची एंट्रन्स, कोणतीही एंट्रन्स दिलेली असेल तर त्या सगळ्यांना माहिती आहे तिथे किती हेवी स्पर्धा असते. आणि ती स्पर्धा विद्यार्थ्यांच्या संख्येसोबतच त्या अजून एक असते, ती म्हणजे काय, तर त्या स्पर्धेमध्ये मार्कांच्या अगदी पॉइंट पर्यंत स्पर्धा जाते.
ओके. सो महाराष्ट्राची परीक्षा जी आहे ही पॅटर्न वाईज 150 प्रश्नांचे 4 पेपर, ही खूप हेवी व्हायची. मुलांना खूप हेवी पाठांतर करायला लागायचं, खूप हेवी प्रॅक्टिस करायला लागायची आणि त्याच्यामुळे पॅटर्न हा एक अजून रिपेलिंग फॅक्टर होता केंद्रीय सेवांकडे जाण्यासाठी. केंद्रीय सेवांकडे न जाता विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये राहण्यामागचं कारण होतं महाराष्ट्राच्या परीक्षेचा पॅटर्न. आणि तिसरं होतं वेळापत्रक. ओके. आणि वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक युपीएससीला साजेसं नव्हतं. नेमकी महाराष्ट्राची एमपीएससीची प्री असायची तेव्हा कुठेतरी युपीएससीची मेन्स चालू असायची, किंवा उलट युपीएससीची प्री चालू असायची तेव्हा महाराष्ट्राची मेन्स चालू असायची. सो हे 3 प्रश्न जे आहेत ते आयोगाने आपल्या ह्याला महाराष्ट्र सरकारला सांगितलं आणि तेव्हाच नेमकं युपीएससीचं सीसॅट वाला प्रकरण चाललेलं की सीसॅट बदलायचं आहे सीसॅट. तेव्हा महाराष्ट्राने लगेच सांगितलं की ओके पॅटर्न निदान प्रिलिम्सच्या पातळीवरती तरी मॅच करा. आणि मग प्रिलिम्सच्या पातळीवरती जीएस आणि सीसॅट मॅच करण्यात आली. ओके. सीसॅट क्वालिफाईंग होती असं दिसताच महाराष्ट्राने सीसॅट पण क्वालिफाईंग करून टाकली. आलं लक्षात. ओके. म्हणजे युपीएससीच्या पॅटर्नला कॉपी करत करत हे सगळं करण्यात आलं. ओके. त्याच्यानंतर आता वेळ आहे अभ्यासक्रम आणि वेळापत्रक मॅच करण्याची. पण तोपर्यंत युपीएससीचा पॅटर्न मुख्य परीक्षेचा सुद्धा जो आहे तो म्हणजे काय म्हणतात त्याला एमपीएससी पेक्षा वेगळा होता. म्हणून आयोगाने असं ठरवलं की अभ्यासक्रम सुद्धा युपीएससी सारखा मॅच करायचा. म्हणून बघा तुम्ही जुन्या सिलेबसमध्ये जर तुम्ही इतिहासाचा सिलेबस वाचला तर त्याच्यामध्ये लिहिलंय भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, असा शब्द आहे जुन्या याच्यामध्ये, विशेष म्हणजे महाराष्ट्राला वेटेज जास्त राहणार असं सिलेबस मध्ये लिहून ठेवलं होतं त्यांनी. पण आता नवीन सिलेबस जो आहे तो काय लिहिलंय, भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या काही संदर्भासह विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र, विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र नाहीये, विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र. आणि खाली जर तुम्ही सिलेबस वाचलं तर महाराष्ट्राचा एकही मुद्दा नाहीये किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचा एकही मुद्दा नाहीये, रादर देशाचंच सगळं काय ते विचारलेलं आहे. लक्षात. ओके. म्हणजे अभ्यासक्रमाला पूर्णपणे युपीएससीच्या धर्तीवरती त्यांनी काय केलंय, मॅच केलंय. जर तुम्ही ऑप्शनल्सचे सिलेबस डाउनलोड केले तर तुम्हाला ऍज इट इज दिसेल की युपीएससीचा लिटरली फुल स्टॉप सुद्धा इकडचा तिकडे त्यांनी हलवला नाहीये, ऍज इट इज सिलेबस घेतलेला आहे. पॅटर्न जर म्हणला तर पॅटर्न सुद्धा ऍज इट इज युपीएससीचा घेतलाय आणि वेळापत्रक सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं ते युपीएससीला मॅच करणार आहेत, जेणेकरून मुलांचा एकाच वर्षामध्ये जो अभ्यास आहे तो युपीएससी आणि एमपीएससीचा एक सोबत व्हावा. आता तुमचा मुद्दा आहे की ह्याचा सरकारला काय फायदा, तर सरकारला 2 फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे बरेचसे विद्यार्थी हे केंद्रीय सेवांकडे वळायला लागतील, आपोआप त्यांचा युपीएससी, आरआरबी, एसएससी यासारख्या परीक्षांकडे कल वाढायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रामध्ये जी अनएम्प्लॉयमेंटची समस्या आहे किंवा विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देण्याची जी सरकारची जबाबदारी येते त्या जबाबदारीमध्ये थोडा तरी रिलीफ सरकारला मिळेल, हा एक मुद्दा. ओके. दुसरा मुद्दा सरकारच्या फायद्याचा हा आहे तो म्हणजे केंद्रीय सेवांमध्ये मराठी विद्यार्थी वाढतील, आपोआप वाढतील. आलं लक्षात. ओके. केंद्रीय सेवांमध्ये काय होतील, मराठी विद्यार्थी जे आहेत ते आपोआप वाढतील, मराठी अधिकारी आपोआप वाढतील. ह्याचा दीर्घ काळामध्ये महाराष्ट्राला प्रचंड फायदा होतो. आलं लक्षात. ओके. हा दुसरा फायदा जो आहे हा सरकारच्या दृष्टीने जो आहे तो दिसून येतो. हे सगळं जे आहे हे सरकार फक्त आणि फक्त या कारणांसाठी करते, हे लक्षात घ्या. ओके. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या म्हणजेच युपीएससीच्या प्रत्येक मुद्द्याला कॉपी करणे, पॅटर्नला कॉपी करणे हे आपल्याला दिसून येतं. हे जे आहे हे तुम्हाला अजून म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात. थोडस आता हा मुद्दा जो आहे तो बघूयात आपण की ही जी पेपरची जी नवीन रचना आहे ती कशी आहे. लक्षात. ओके. मी प्रश्न संख्या आणि त्याला किती मार्क इथपर्यंत डिटेल्स जे आहेत ते शोधून काढलेत आणि ते तुमच्या समोर मांडणार आहे. जीएसचे एकूण 4 पेपर असणार आहेत हे ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण युपीएससीचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. ओके. सर्वच्या सर्व पेपर्स पूर्णपणे युपीएससीच्या पेपरची रचना वापरणार आहेत, हे 100% आता नक्की झालेलं आहे. त्याच्या मागचं कारण अजून पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला दिसेल. आलं लक्षात. ओके. आयोगाने आधीच वेगवेगळ्या ज्या गॅझेटेड पदांमधले काही म्हणजे काय म्हणतात त्याला पेपर्स असतात, त्या पेपर्सची रचना जी आहे ती जाहीर केलेली आहे. लक्षात. ते पेपर 100% युपीएससीच्या पॅटर्नवरती ऍज इट इज आधारित आहेत, हे आपल्याला दिसते. कोणते पेपर आहेत दाखवा आम्हाला. ओके. बघा काही पेपर आहेत जे युपीएससीची रचना जशीच तशी एमपीएससीने उचलली आहे दिसते आणि ह्या परीक्षा सुरू झाल्यात. आंदोलन फक्त स्टेट सर्व्हिसेस परीक्षेबद्दल होतं. ओके. त्याच्यामुळे फक्त स्टेट सर्व्हिसेस परीक्षेचाच डिले झालेला आहे,
बाकी सगळ्या परीक्षांचा नवा पॅटर्न लागू पण झालाय, त्यानुसार परीक्षा कंडक्ट व्हायला सुरुवात पण झालेली आहे. लक्षात. ओके, उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला एक परीक्षा दाखवतो. हे 3 पद, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा गट अ आणि ब. ओके, त्याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल असे 4 पेपर जे आहेत, हे पेपर. निरीक्षक वैद्यमापनशास्त्र गट अ मुख्य परीक्षा, आणि त्याच्यानंतर अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा ही सुद्धा गट अ परीक्षा आहे, ह्याची सुद्धा मुख्य परीक्षा. सो या 3 मुख्य परीक्षा ज्या आहेत, या 3ही मुख्य परीक्षांचा पॅटर्न एमपीएससीने जाहीर केला. आलं लक्षात. ओके, हा एमपीएससीने जाहीर केलेला पॅटर्न आहे. मी काही शब्द तुम्हाला इथे वाचून दाखवतो, कदाचित तुम्हाला तेवढं स्पष्ट दिसत नसेल, पाहिजे तर मी कॅमेऱ्याची पण सेटिंग अशी बदलतो की तुम्हाला थोडंसं दिसेल. ओके, येस, हा दिसायला लागलं. ओके, येस, बघा काय लिहिलंय इथे. देर आर 8 क्वेश्चन्स डिवायडेड इन 2 सेक्शन्स आउट ऑफ विच 5 आर टू बी अटेम्प्टेड. देर आर 8 क्वेश्चन्स आहेत, 8 प्रश्न आहेत, ते 2 गटांमध्ये विभागले, त्याच्यातले 5 सोडवायचे. 8 पैकी 5 सोडवायचे. आलं लक्षात. ओके, क्वेश्चन नंबर 1 and 5 आर कंपल्सरी. आउट ऑफ रिमेनिंग क्वेश्चन्स 3 आर टू बी अटेम्प्टेड, चुझिंग ऍटलीस्ट 1 क्वेश्चन फ्रॉम ईच सेक्शन. हे ऍक्च्युअली आता एमपीएससीनी या पदांसाठी जाहीर केलेले, या पदांसाठी जाहीर केलंय. आलं लक्षात. ओके, पण हा पॅटर्न ऍज इट इज, नीट बघा, मी मुद्दाम एमपीएससीच्या वेबसाईट वरून स्क्रीनशॉट काढलाय, टाईप नाही केलंय, मुद्दाम स्क्रीनशॉट काढलाय. आलं लक्षात. ओके, युपीएससीच्या पेपर मधून सुद्धा स्क्रीनशॉट काढलाय. काय फरक आहे तो दाखवा मला. फक्त एक ठिकाणी एंटर मारलाय, एवढा एकमेव फरक सापडलाय मला. ह्याच्यानंतर एंटर मारले, बाकी तर एंटर पण कॉपी पेस्ट आहे. आलं लक्षात. ओके, म्हणजे एंटर म्हणजे दुसऱ्या वेळेला. देर आर 8 क्वेश्चन्स डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स. नवीन ओळ, कॅन्डिडेट हॅज टू अटेम्प्ट 5 क्वेश्चन्स इन ऑल. ओके, येस, बघा, देर आर 8 क्वेश्चन्स डिवायडेड इंटू 2 क्वेश्चन्स आउट ऑफ विच 5 आर टू बी अटेम्प्टेड. सेम गोष्ट आहे, अगदी जशाच तसं पुढे सेम आहे. पॅटर्न मध्ये कोणभर फरक नाही. हा पॅटर्न कोणता आहे तर युपीएससीच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला वापरला जाणारा पॅटर्न आहे, आणि आपल्या महाराष्ट्राने सुद्धा तो कशासाठी वापरलाय बघा, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी. ऍज इट इज वापरलाय, ऍज इट इज. का बरं वापरतात असं? त्याच्या मागचं कारण महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वरती येणारा लोड कमी करायचा आहे, इथली स्पर्धा कमी करायची आहे, जास्तीत जास्त मुलांनी केंद्रीय सेवा अटेम्प्ट कराव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहेत. ह्याच्याशी संबंधित बैठका झाल्या होत्या, त्या बैठकांचे डिटेल्स इंटरनेटवरती ऍज इट इज उपलब्ध आहेत. आलं लक्षात. ओके, सो इंटरनेटवरती जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः सुद्धा शोधू शकता. मी तर सांगतोच आहे, माझं काम आहे तुम्हाला. आलं लक्षात. ओके, पण तुम्ही स्वतः सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करू शकता, शोधू शकता. सो अगदी पॅटर्न मी ह्याच्याही पुढे जाऊन ऍक्च्युअली दाखवू शकलो असतो की प्रश्न क्रमांक सहित दिले एमपीएससीने, की पहिल्या प्रश्नात किती असतील, दुसऱ्या प्रश्नात किती असतील, किती मार्काचे असतील, सगळं दिलंय एमपीएससीने. पण आपला विषय ह्या परीक्षा आहेत ना आता, आहे की नाही? या परीक्षांची चर्चा करायला आपण एकत्र नाही आहोत, आपण स्टेट सर्व्हिसेस परीक्षांची एकत्र चर्चा करायला एकत्र आलेलो आहोत. मग त्याचीच चर्चा करूया की स्टेट सर्व्हिसेस परीक्षा ज्या आहेत, या स्टेट सर्व्हिसेस परीक्षांमध्ये जीएसच्या पेपरची नवीन रचना काय असणार आहे. ही नवीन रचना आम्हाला कशी कळेल सर? ओके, ही नवीन रचना जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला युपीएससीच्या पेपरची रचना समजून घ्यायला लागते. ओके, युपीएससीच्या पेपरची रचना जेवढी समजून घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे. ओके, कारण ती रचना ऍज इट इज आयोग वापरत आहे, ती रचना ऍज इट इज आयोगाच्या वापरामध्ये येणार आहे. आलं लक्षात. ओके, सो आयोग ह्या गोष्टीला काय करणार आहे, पूर्णपणे वापरणार आहे. सो सर काय आहे नवीन रचना, कशा प्रकारची आहे? ओके, जीएस 1, 2, 3 ची रचना सारखी आहे आणि जीएस 4 ची रचना एक थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. दोन्हीची रचना मी समजून सांगतो. युपीएससीच्या परीक्षेमध्ये ही रचना ऍज इट इज यूज होते, जशाच तशी रचना एमपीएससी मध्ये यूज होणार आहे. तशा प्रकारची एमपीएससीची चर्चा झाली आहे, तशा प्रकारचे एमपीएससीचे डिसिजन झालेत. हे डिसिजन ऑलरेडी 2023च्या आधीच झालेले होते, त्याच्यानंतरच पॅटर्न बदलाची अनाउन्समेंट झाली होती. त्याच्यामुळे असं काही नाही की हे नवीन आहे वगैरे, पण मुलं आता तयारीला लागलेत. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना हे जुने कागदपत्र कुठे शोधावे हे माहिती नसेल, म्हणून शोधून मी तुम्हाला सगळं हे एक्सप्लेन करून सांगतोय. आलं लक्षात. ओके, सो ह्याच्यामध्ये काही नवीन रॉकेट सायन्स याच काही नाहीये, रचना ही असणार आहे हे आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आलं लक्षात. ओके, काय रचना आहे सिंपल मध्ये समजून घ्या. जीएस 1, 2, 3. जीएस 1 म्हणजे कोणता पेपर सर? ओके, थोडस ते बॅकग्राऊंडला तुमच्या ऍड करून ठेवा.
आलं लक्षात? ओके, मी इथे लिहून देतो तुम्हाला GS1, म्हणजे नंतर तुम्हाला कधी गरज पडली तर तुम्ही वापरू शकाल. आलं लक्षात? ओके, येस. GS1 जे आहे ह्याच्यामध्ये एकूण 4 सेक्शन्स येतात. एक येतो हिस्ट्री. ओके, ऑब्विसली हिस्ट्रीमध्ये मग एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया, मॉडर्न इंडिया, वर्ल्ड हिस्ट्री, महाराष्ट्र हिस्ट्री, महाराष्ट्राचं आहे ना, MPSC आहे म्हणून थोडंसं महाराष्ट्र हिस्ट्री, आणि हे सगळे सेक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये येणार. महाराष्ट्राच्या बाबतीत समाज सुधारकांचा छोटासा पार्ट पण येणार. मग जिओग्राफी आहे, जिओग्राफीमध्ये फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी हे UPSC साठी, महाराष्ट्र जिओग्राफीचा छोटासा सेक्शन MPSC साठी ऍड होईल. आलं लक्षात? ओके, एक मॅपिंग नावाचा एक नवा हिस्सा जो आहे तो आपण UPSCच्या मुलांना शिकवत असतो, तो आवश्यक असतो, तो तुम्हाला इथे मिळेल. ह्याच्या व्यतिरिक्त एक सोशल इश्यूज नावाचा मुद्दा आहे. सोशल इश्यूज म्हणजे सामाजिक समस्या, आणि एक आर्ट अँड कल्चर नावाचा मुद्दा आहे. सो GS1 चे हे सगळे सेक्शन्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके, GS2 मध्ये जर तुम्ही गेलात तर GS2 मध्ये तुम्हाला दिसेल की इथे तुम्हाला इंडियन पॉलिटी हा विषय दिसतो. आलं लक्षात? इंडियन पॉलिटी. ओके, भारताचा राज्यघटना. त्याच्यानंतर ह्याच्याच सोबत इंडियन गव्हर्नन्स नावाचा पण एक मुद्दा दिसतो. आलं लक्षात? ओके, इंडियन पॉलिटी, इंडियन गव्हर्नन्स, पंचायत राज, इंटरनॅशनल रिलेशन्स, हे मुद्दे जे आहेत हे मुद्दे तुम्हाला GS2 मध्ये दिसतात. आलं लक्षात? ओके, GS3 मात्र भरपूर मोठा आहे. ह्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सायन्सचे पार्ट, स्पेस टेक्नॉलॉजी, हेल्थ टेक्नॉलॉजी, डिफेन्स टेक्नॉलॉजी, रोबोटिक टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, ओके, हे टेक्नॉलॉजीचे पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट नावाचा एक विषय, डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा एक विषय, इंटरनल सिक्युरिटी नावाचा विषय, आणि इकॉनॉमी नावाचा विषय, हे सगळे विषय GS3 मध्ये दिसतात. ओके, या विषयांच्या पेपरची रचना कशी असणार आहे? तुम्हाला असं, हे सर किती सारे विषय आहेत असं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये नवीन कोणता विषय आहे? एकही नाही. उलट HRD रद्द झाले, उलट ऍग्रिकल्चर रद्द झाले, असे काही विषय आहेत जे रद्द झालेत. आलं लक्षात? म्हणजे MPSCच्या सिलेबस पेक्षा हा सिलेबस कमी आहे जुन्या सिलेबस पेक्षा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेल स्ट्रक्चर्ड आहे. ओके, तुम्हाला कन्फ्युजन नाही आहे आधीच्या सारखं की अरे यार GS1 मध्ये पण ऍग्रो जिओग्राफी आहे, GS3 मध्ये पण, GS4 मध्ये पण इको ऍग्रो आहे की नाही? आधीच्या सिलेबस मध्ये तसं होतं, इथं तसं काही नाहीये, इथं सगळं वेल डिफाईन्ड आहे. आलं लक्षात? ओके, हा मुलांचा फायदा आहे. मग काय रचना असणार आहे? तर ही रचना असणार आहे त्या पेपरची. आलं लक्षात? फक्त फरक एकच आहे, तो म्हणजे या इथे. बघू कोणता फरक असणार आहे. ओके, UPSC आणि MPSC फरक. ओके, कालांतराने मुलं एवढं आश्चर्य दाखवतील जर फरक दिसला त्यांना. तर इथे मराठी आणि इंग्लिश असं लिहिलेलं असणार आहे. आलं लक्षात? बाकी एकही अक्षराचा फरक नाही, हे आधीच ठरलंय. आलं का लक्षात? ओके, असं नाहीये की मी काहीतरी नवीन सांगतोय वगैरे, हे आधीच ठरलंय. आलं लक्षात? ओके, येस, मराठी आणि इंग्लिश, उरलेलं सगळं MPSCचं जशास तसं असणार आहे. काय आहे सर? एकूण 20 प्रश्न असणार आहेत. आलं लक्षात? ओके, मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही प्रश्न छापलेले असतील. नुसतं एवढंच नाहीये तर प्रत्येक प्रश्नाचे मार्क वाईज जी रचना असणार आहे ती टाकली आहे मी इथे, दाखवतो तुम्हाला 2 सेकंदांनी. ओके, या इथं पण दिली आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 10 जे आहेत हे प्रत्येक प्रश्न 150 शब्दांचे असणार आहेत. 150 शब्दांमध्ये त्याचं उत्तर लिहायचंय, म्हणजे समवेअर अराउंड. ओके, उत्तर पत्रिकेचे असे, होय, शाही पांढरी शाही पाहिजे किंवा पिवळी तरी पाहिजे. ओके, येस. सो उत्तर पत्रिकांचे जर तुम्ही असे मार्जिन वाले पार्ट सोडले तर इथे रफली समवेअर अराउंड तुम्ही जर बघितलं तर एक काही विद्यार्थ्यांचे 50 बसतात, काही विद्यार्थ्यांचे 60 बसतात. आता मी UPSCच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतोय, त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला पेपर तपासून हे माहिती असतं. आलं लक्षात? ओके, सो काही विद्यार्थ्यांचे 50 शब्द असतात, काही विद्यार्थ्यांचे 60. खूप छोटी जागा असते, फार मार्जिन मोठ्या सुटलेल्या असतात, वरती मोठी मार्जिन असते, खाली मोठी मार्जिन असते. सो असं गृहीत धरून चला की हे रफली 2.5 किंवा 3 पेजेस, 2.5 किंवा 3 पेजेस, काही मुलांचे 70 पण बसतात, त्यांचे 2च पेजेस होतात. आलं लक्षात? ओके, सो 2.5 to 3 पेजेस काही मुलांचं उत्तर होईल. तेवढं उत्तर तुम्हाला ह्या 10 मार्काच्या म्हणजे 150 शब्दांच्या प्रश्नासाठी लिहायचंय. आलं लक्षात? ओके, येस. आणि क्वेश्चन क्रमांक 11 ते 20 जे आहेत हे 250 मार्काचे, 250 शब्दांचे प्रश्न आहेत. त्यांची रचना जी आहे ती अशी आहे. आलं लक्षात? ओके, बघा तुम्हाला दिसत असेल प्रश्न क्रमांक 1 ते 10 जे आहेत हे प्रत्येकी 10 मार्काचे प्रश्न, म्हणजे टोटल मार्क किती झाले? 100 मार्क झाले. 10 प्रश्नांचे 100 मार्क.
बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जे आहे, सॉरी कॅटेगरी क्रमांक 2 11 ते 20 नंबरचे प्रश्न. ओके, हे 250 शब्द प्रति प्रश्न असणार आहेत. ते 15 मार्काचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे टोटल 10 प्रश्न किती मार्क झाले? 150 आहे की नाही. 100 आणि 150 किती मार्क झाले? 250. 200 मार्काचा GS1, 200 मार्काचा GS2, 200 मार्काचा GS3. आलं लक्षात? ओके, तुम्हाला इतिहास भूगोल म्हणजे पेपर 1 चे जे सगळे प्रश्न आहेत ते या 2 कॅटेगरीमध्ये विभागलेले दिसतील. काही प्रश्न 10 मार्काचे इतिहासाचे येतील, काही प्रश्न 15 मार्काचे इतिहासाचे, काही प्रश्न 10 मार्काचे भूगोलाचे येतील, काही प्रश्न 15 मार्काचे भूगोलाचे. सो अशा प्रकारची रचना जी आहे ही रचना तुम्हाला काय आहे? बदललेली दिसून येईल. आलं लक्षात? ओके, येस. GS1, GS2, GS3 ह्यांची रचना अशी आहे. GS4 हा विषयच थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न जे आहेत हे पण थोडेसे वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे GS4 ची रचना थोडीशी वेगळी आहे. इथे GS1, 2, 3 मध्ये किती आहेत? टोटल 20 प्रश्न आहेत. ओके, हा जो GS4 चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये खरं बघायला गेलं म्हणजे मी जे वर्गीकरण करतो त्याच्यानुसार 19 प्रश्न आहेत असं सांगत असतो. ओके, खरं युपीएससी जे वर्गीकरण करते आणि आता एमपीएससी पण जे वर्गीकरण करते त्यानुसार 12 प्रश्न आहेत. मी समजून सांगतो तुम्हाला, बघा. आलं लक्षात? ओके, येस. GS4 ची रचना कशी असते? आधी पेपर मध्ये काय लिहिलंय ते बघू. ओके, अशा पद्धतीने. आलं लक्षात? ओके, ते काय म्हणतात? 12 प्रश्न आहे. खरं 12 नाहीयेत, परत सांगतो 19 प्रश्न असतात, पण इथं 12 लिहिलंय. मी समजावून सांगतो तुम्हाला. आलं लक्षात? ओके, 2 सेक्शन्स मध्ये विभागलेले असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए जे आहे हे पूर्णपणे थेअरी असतं. सेक्शन बी जे आहे हे पूर्णपणे केस स्टडी असतं. मी तुम्हाला सांगतो पोरांनो, केस स्टडी इतकी भन्नाट गोष्ट आहे. दणक्यात मार्क मिळवता येतात, दणक्यात. काही अभ्यास न करता असं नाहीये खरं, पण तुमचा आतमधला एक इथिकल माणूस जागा पाहिजे. ओके, तर मग तो केस स्टडी मध्ये छान मार्क मिळवू शकतो. आलं लक्षात? ओके, येस. सो बाकी पुढचं काही वाचण्यासारखं नाहीये, ती कॉमन गोष्ट आहे. ओके, प्रश्नाची रचना जी आहे ती अशी असणार आहे. पण कशी सर आम्हाला नाही लक्षात आलं? बघा, एकूण 13 प्रश्न असतील 10-10 मार्काचे. किती? 13 प्रश्न असतील 10-10 मार्काचे. पण या 13 प्रश्नांची विभागणी जी आहे ती अशी केलेली असते. बघू, काय शाईनी इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. आलं लक्षात? ओके, 13 प्रश्नांची विभागणी ही कशी असते? तर 2 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न. सो 2 मार्काचा नाही, 2 प्रश्नांचा. म्हणजे सर नाही लक्षात आलं आमच्या. म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये ए आणि बी, प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये परत ए आणि बी, प्रश्न क्रमांक 3 त्याच्यामध्ये ए आणि बी, प्रश्न क्रमांक 4 ह्याच्यात मात्र ए, बी आणि सी असतं. ओके, प्रश्न क्रमांक 5 त्याच्यामध्ये ए आणि बी आणि प्रश्न क्रमांक 6 ए आणि बी. हे प्रत्येकी 10-10 मार्काचे असतो. ए 10 मार्काचा, बी 10 मार्काचा, ए 10 मार्काचा, बी 10 मार्काचा, ए 10 मार्काचा, बी 10 मार्काचा, ए बी सी 10-10-10, ए बी 10, ए बी 10. टोटल किती होतात बघा तुम्ही? 13 प्रश्न होतात. आलं लक्षात? ओके, हे 13 प्रश्न जे आहेत हे पुसलं गेलं नाही. ओके, हे जे 13 प्रश्न आहेत हे 6 प्रश्नांमध्ये विभागून असतात म्हणून त्याला 6 मोजलं जातं. अदरवाईज ते आहेत 13. 10 मार्काचे 13 प्रश्न म्हणजे 130 मार्क झाले. सगळे कंपल्सरी असतात. एकही ऑप्शन अवेलेबल नसतो की या 2 पैकी 1 सोडवा, या 3 पैकी 1 सोडवा, असा एकही ऑप्शन अवेलेबल नसतो. सगळे कंपल्सरी प्रश्न आहेत. 13 प्रश्न 130 मार्क. 6 प्रश्न असतात हे 20 मार्काचे असतात म्हणजे 120 मार्क. 130 आणि 120 250 मार्काचा पेपर. पण हे वाले जे प्रश्न आहेत हे जरी इथे 250 प्रतिप्रश्न म्हणजे 250 शब्द प्रतिप्रश्न असं लिहिलेलं असलं तरी सुद्धा हे 20 मार्काचे प्रश्न आहे. म्हणून मी मुलांना बाय अँड लार्ज सांगत असतो की तुमची इथे प्रश्नाचं उत्तर देता देता जर लेंथ वाढली तर काही हरकत नाही. केस स्टडीचे प्रश्न असतात हे 6 20 मार्काचे. केस स्टडीला 20 मार्क असतात. फक्त 6 प्रश्न सोडवले तरी सुद्धा तुम्हाला तिथे म्हणजे काय म्हणतात त्याला जवळपास 120 मार्क जे आहेत ते कव्हर होतात. आलं लक्षात? ओके, सो एमपीएससीच्या नवीन पॅटर्नची रचना जी आहे ती ही असणार आहे. हे काही कुठलंही अंदाजपंच नाहीये, हे काही कुठलंही काय म्हणतात त्याला संभाव्य नाहीये. हे सांगितलंय, आयोगाने सांगितलंय की आम्ही अशी परीक्षा घेणार आहोत. आलं लक्षात? युपीएससीच्या धर्तीवर असे ऍज इट इज शब्द त्यांनी वापरलेले आहेत. बाकीच्या सर्व परीक्षांमध्ये त्यांनी युपीएससीची अगदी फुल स्टॉप सहित कॉपी केलेली आहे. एमपीएससीच्या सिलेबस मध्ये, पॅटर्न मध्ये, मुलाखतीच्या मार्कांमध्ये सुद्धा सगळी कॉपी. एवढा एक पार्ट जो आहे तो पार्ट तुम्हाला माहिती नसेल तर फक्त आता माहिती करून घ्या की प्रश्नांची रचना जी आहे ती अशी असणार आहे.
आता हा नवीन पॅटर्न जो आहे, या नवीन पॅटर्नचे नेमके फायदे काय असणार आहेत, हा वाला पार्ट जो आहे तो पण थोडासा समजून घ्या. आलं लक्षात? ओके. आयोगाचा हा जो नवीन पॅटर्न आहे, हा पॅटर्न समजून घेत असताना ओके, तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे हा नवीन पॅटर्न जो आहे हा फक्त एमपीएससी साठी नवा आहे, बाजारासाठी नवीन नाही. ओके, एमपीएससीच्या मुलांसाठी नवा आहे. एमपीएससी फक्त डेडिकेटेडली एमपीएससीच्या मुलांना शिकवणारा जर कोणी एखादा मेंटॉर किंवा टीचर असेल तर त्याच्यासाठी नवा आहे. अदरवाईज आता मी युपीएससीच्या मुलांना खूप आधीपासून शिकवतो आहे, त्याच्यामुळे जे लोक ऑलरेडी युपीएससीला शिकवत आहेत त्यांच्यासाठी हा पॅटर्न बिलकुल नवा नाहीये, रादर इतका जुना झालाय की त्याच्यामध्ये आता सगळे मुरलेत. त्याच्याशी संबंधित बाजारामध्ये मटेरियल पण पूर्णपणे उपलब्ध आहे, सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे फक्त मराठी म्हणून नका म्हणू, इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे, हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे, मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. आलं लक्षात? ओके. सो गेल्या दशकभरापासून युपीएससी तो पॅटर्न वापरतोय. त्याचं मार्केट, पुस्तकांचं मार्केट जे ते पुरेसं सॅच्युरेटेड आहे आणि त्याच्यामुळे एमपीएससी साठी हा पॅटर्न जरी नवा वाटत असला तरी विद्यार्थ्यांसाठी तो नवा नाही. ओके. मटेरियल भरपूर उपलब्ध आहे, त्याच्यामुळे त्याचंही काहीही तुम्हाला ताण नाहीये. भरपूर प्रमाणामध्ये त्याचं मटेरियल, गायडन्स वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. लेखी उत्तर आहेत, त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग बिलकुल पण नाहीये. आलं लक्षात? ओके. नाहीतर आधीच्या परीक्षेमध्ये कसं होतं, काही विद्यार्थी फक्त पाठांतरामध्ये प्रचंड स्ट्रॉंग असतात. आलं लक्षात? कन्सेप्ट येत असो, पाठांतर मात्र जोरदार असतं आणि त्याच्या बळावरती ते अधिकारी होतात. इथे मात्र तसं नाहीये. पाठांतरापेक्षा समजून घेण्यावरती जास्त भर असतो, कारण इथे तुम्हाला उत्तर लिहायचंय. जर तुम्हाला उत्तरच लिहिता आलं नाही ओके, तर तुम्ही कसं काय क्लिअर करणार नाही ही परीक्षा. ह्या परीक्षेसाठी लेखन कौशल्य नावाचं एक महत्वपूर्ण कौशल्य तुम्हाला सगळ्यांना यावं लागतं. काय असतं सर लेखन कौशल्य? 3 टाईपचं लेखन जे आहे ते होत असतं. सगळ्यात पहिलं आहे, 2 टाईपचं, खरं 3 टाईपचं आपल्याला युपीएससीत काय करायचं नाही. पहिलं आहे त्याला म्हणतात भाषिक कौशल्य, भाषिक लेखन कौशल्य. म्हणजे बघा समजून सांगतो तुम्हाला, भाषिक कौशल्य. ओके. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणूया बौद्धिक लेखन कौशल्य. ओके, बौद्धिक लेखन. ऍक्च्युली इंग्लिश शब्द जे आहे त्याला म्हणतात लिटररी रायटिंग. लिटररी रायटिंग म्हणजे जर एखादा भाषेचा प्रोफेसर, इंग्लिश भाषेचा किंवा मराठी भाषेचा प्रोफेसर हे जर उत्तर तपासेल तर तो भाषा तपासतो, किती छान छान शब्द वापरलेत, शब्दाची व्याकरणाची रचना करेक्ट आहे का, ओके, कौशल्याचं श करेक्ट आहे का रॉंग आहे. आलं लक्षात? ओके, आहे की नाही, श ला य लावायला पाहिजे होता का नव्हता, अशा गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत तो भाषेचा प्रोफेसर तपासतो. हे कौशल्य त्याच्याकडे छान आहेत. म्हणजे त्याला निबंध लिहायला सांगितलं की जा छानपैकी निसर्गावरती निबंध लिही, ओके, लगेच तो मस्तपैकी निबंध चालू करतो, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हे भाषिक कौशल्य झालं, भाषिक निबंध. युपीएससी आणि आता नवीन एमपीएससी तुमच्या निबंधामध्ये बौद्धिक कौशल्य अपेक्षित आहे. आलं लक्षात? ओके. बौद्धिक कौशल्य म्हणजे काय, म्हणजे इथे तुम्ही किती छान कोट्स लिहिले मॅटर करत नाही, ग्रॅमॅटिकली किती करेक्ट लिहिलंय ते मॅटर करत नाही, अर्थ उमजतोय भागलं काम. आलं लक्षात? पण तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे किती परफेक्ट आहेत, किती कोहरंट आहेत. कोहरंट असणं म्हणजे एका मागून एक ओळीने मांडलेत, असं नाहीये की अरे तो वरचा मुद्दा होता ना त्याच्याशी संबंधित एक पॉईंट खाली लिहून टाकला चुकून. आलं लक्षात? असं नाही, किती कोहरंट आहेत, फ्लो मध्ये किती छान मांडलेला आहे. तुम्ही जो विचार मांडण्याचा प्रयत्न करताय तो विचार निबंध संपल्यानंतर कन्व्हिन्स होतो का समोरच्याला, हे त्याच्यामध्ये तपासलं जातं. हा निबंध तपासण्यासाठी कोणताही काय म्हणतात त्याला, भाषेचा प्रोफेसर बोलवण्याऐवजी एक जनरलिस्ट बोलवला जात असतो. म्हणजे ऑलरेडी पदावरती असलेला एखादा क्लास 1 अधिकारी ते पेपर तपासण्यासाठी बोलवलेला असतो. आलं लक्षात? ओके. हे युपीएससीचे आणि आता नव्या एमपीएससीचे जे पेपर्स आहेत, या पेपर्समध्ये हे भाषिक लेखन कौशल्य, बौद्धिक लेखन कौशल्य, हे कौशल्य जे आहेत हे मॅटर करतात, खूप जास्त मॅटर करतात. आलं लक्षात? सर तिथे भाषिक पेपर असणार आहे का? असणार आहे ना. युपीएससीचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये GS1, GS2, GS3, GS4 एमपीएससीचं नवीन पॅटर्न. आलं लक्षात? तुमचा एक ऑप्शनल असणार आहे त्याचे 1 आणि 2 आणि लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. तुमचं हे जे भाषिक कौशल्य आहे ना ते या लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मध्ये मॅटर करणार आहे. आलं लक्षात? ओके. काय आहे, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मध्ये मॅटर करणार आहे. आणि बौद्धिक कौशल्य जे आहेत हे बौद्धिक कौशल्य हे तुमच्या या बाकीच्या पेपरमध्ये मॅटर करणार आहेत. आलं लक्षात? या इथल्या 4 पेपरमध्ये सुद्धा होय. ओके, एक सेकंद थांबा, जो रंग अपेक्षित होता तो रंग नाही आला. ओके, बरं.
ओके येस. सो या 4 पेपरमध्ये आणि या 2 पेपरमध्ये सुद्धा लक्षात तिथे तुमचं बौद्धिक लेखन जे आहे ते काय आहे मॅटर असणार आहे. लक्षात ओके. सो समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे दोन्ही पण लेखन करायचे असतील तर तुमचं आता पाठांतर मॅटर करत नाही, तुमचं ऍक्च्युअली रायटिंग स्किल मॅटर करतं. मग ते भाषिक रायटिंग म्हणजे लिंग्विस्टिक रायटिंग स्किल असू दे किंवा इंटेलेक्च्युअल रायटिंग स्किल असू दे. लक्षात ह्या लिंग्विस्टिक रायटिंग स्किल, इंटेलेक्च्युअल रायटिंग स्किल ह्याचे लेक्चर्स नंतर मी तुमचे घेणार आहे. ओके. कसं लिहायचं असतं, उत्तराची रचना कशी असायला पाहिजे, इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं असतं, कन्क्लुजन मध्ये काय लिहायचं असतं, बॉडीमध्ये काय लिहायचं असतं, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. फक्त इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन हीच एक रचना आहे का, ह्याच्यापेक्षा वेगळ्या अजून कोणत्या रचना असतात पॉसिबल? प्रश्नांचे प्रकार काय आहेत? क्रिटिकल प्रश्न, ओके, क्रिटिसाइजचे प्रश्न, डिस्कसचे प्रश्न, असे बरेच. सर तुम्ही इंग्लिश मधले शब्द मी मराठीमध्ये पण सांगेन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. टीका करा, चर्चा करा, ओके, काय म्हणतात सविस्तर माहिती द्या, असे बरेच प्रश्नांचे प्रकार आहेत. इलॅबोरेट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. लक्षात ओके. सो असे बरेच प्रश्नांचे 20-22 प्रकारचे प्रश्न जे आहेत ह्यांची तयारी जी आहे ती आपण या माध्यमातून करणार आहोत. हे सगळे कौशल्य तुमचे विकसित होतील. खरं हे कौशल्य विकसित व्हावेत म्हणूनच तुम्हाला हे सगळं जे आहे ते काय आहे आजच्या घडीला एक्सप्लेन करणं चाललेलं आहे. सो पाठांतरापेक्षा समजून घेण्याच्या वरती भर द्या. पाठांतराला खूप रिव्हिजन लागतात, समजून घेण्याला तेवढी रिव्हिजन लागत नाही. बघा तुम्ही. ओके. म्हणजे खरं तर हा नवीन पॅटर्न, नवीन अभ्यास हा सोपा आहे, तयारी करायला पण सोपा आहे. पण खूप सारे मुलं घाबरून त्याला जातच नाहीत, ती गोष्ट निराळी. ओके. पण तुम्हाला त्या दृष्टीने स्पर्धा तुमची कमी होणार आहे, तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये. सो पाठांतरापेक्षा समजून घेणाऱ्यांचा याच्यामध्ये काय आहे जास्त फायदा आहे. एमपीएससी ची तयारी करणारे बरेच युपीएससी कडे वळून जातात, कारण युपीएससी सेम झालं, त्यांना क्लास 1च व्हायचं असतं. मग ते विचार करतात की सगळंच जर सेम आहे तर जातो तिकडे. ओके. उलट बरेचसे नवीन पॅटर्नच्या भीतीने बरेच जण कंबाईंड परीक्षेकडे सुद्धा झुकतात. हे तुम्ही 2023 मध्ये बघितलं असेल. ओके. 2023 मध्ये आयोगाने जेव्हा नवीन पॅटर्न जाहीर केला तेव्हा तुम्हाला दिसलं असेल की कितीतरी मुलांनी एमपीएससीचं प्रिपरेशन सोडून दिलं, पुस्तकं उचलून ठेवून दिली अक्षरशः. ओके. आणि कंबाईन कडे झुकले. आणि हे असं ह्याच्या आधी मी बिहारमध्ये बघितलंय, ह्याच्या आधी मी उत्तर प्रदेशमध्ये बघितलंय, ह्याच्या आधी महाराष्ट्रात इटसेल्फ मी 2012-13 बघितलेलं आहे की हे होतं. 2025, 26, 27 मध्ये परत होणार. जरी मी आता बोलत असलो तरी होणार. आलं लक्षात. ओके. मी तुम्हाला सांगतो तो वर्ष आहे एक्झॅक्टली त्या मुलांनी सोनं करून घ्यायचं. तुम्ही विचार करा. ओके. हा पण मुद्दा थोडासा समजून सांगतोच तुम्हाला. आलं लक्षात. ओके. एवढे मुलं आता एमपीएससी ची तयारी करत असतील, आलं लक्षात. ओके. तर ह्याच्यातले काही मुलं युपीएससी कडे झुकून जातात. ओके. का? सब कुछ सेम आहे तो क्यों? तुम्हाला वाटत असेल युपीएससीचे इकडे येतात, येत नाहीत. येत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, परीक्षा देणारे अजूनही या वर्षी पॅटर्न भिन्न आहे तेव्हाही देतात. ओके. परीक्षा पॅटर्न सेम झाल्यानंतर उलट मी तुम्हाला सांगतो ते येत नाही तिकडे. आलं लक्षात. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय, मी ऑलरेडी राज्यांची नावं सांगितली तुम्हाला ज्या राज्यांमध्ये हे घडले ह्याच्या आधी. आलं लक्षात. ओके. आणि कंबाईनचे जे मुलं आहेत हे मुलं सुद्धा खूप सारे राज्यसेवा प्रिपेअर करणारे मुलं नवीन पॅटर्नला घाबरतात, कारण त्यांनी ऑलरेडी 4, 5, 6 पॅटर्न या जुन्या पद्धतीने दिलेले असतात. नवीन पॅटर्नला ते घाबरतात आणि त्याच्यासाठी बराच मोठा चंक जो आहे हा कंबाईन कडे झुकून जातो. आलं लक्षात. ओके. सो युपीएससी कडे झुकणारे आणि कंबाईन, ह्याला ग्रुप बी ग्रुप सी लिहून टाकतो मी. आलं लक्षात. ओके. येस. सो ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहे ह्याच्याकडे ते विद्यार्थी जे आहेत ते झुकतात आणि त्याच्यामुळे तुमच्या सोबत स्पर्धा करण्यासाठी फक्त एवढेच विद्यार्थी शिल्लक राहतात, एवढीच स्पर्धा शिल्लक राहते. आपण असं गृहीत धरू की 2025 मध्ये असे विद्यार्थी, एवढे विद्यार्थी जे आहेत ते तुम्हाला स्पर्धेसाठी राहतील. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर ओके 2026 मध्ये थोडेसे ह्याच्यातले रिपीटर्स वाढल्यामुळे आलं लक्षात. ओके. ही स्पर्धा एवढी होईल आणि 27 मध्ये परत एवढी होईल. 28 मध्ये मग मात्र पूर्णपणे रिप्लेनिश होऊन जाईल. आलं लक्षात. ओके. 28 मध्ये तो ऍडव्हान्टेज राहणार नाही. ज्या मुलांना 25 मध्ये अभ्यास करायचा आहे, ज्या मुलांनी 25 मध्ये परीक्षा द्यायचं ठरवलेलं आहे, ओके, त्या मुलांच्या समोर एक जोरदार ऍडव्हान्टेज आहे. ओके. ते तुम्ही 2023 मध्ये ऑलरेडी विटनेस केलेलं आहे की खूप मुलं सोडून कंबाईन कडे झुकून जातात, खूप मुलं सोडून युपीएससी कडे झुकून जातात. राज्यसेवेला तेवढी स्पर्धा राहतच नाही. ओके. लिटरली राज्यसेवाचे तुम्ही जर बघितलं असेल तर क्लासेस ओस पडतात, मेंटॉर्स कडे कोणी विचारायला येत नाही, बाजारामधले पुस्तकं खपत नाहीत. आलं लक्षात. ओके. आणि मग त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये म्हणजे मुलं उतरत नाहीत आणि जे कोणी उतरलेत त्यांना चांगला चान्स मिळतो.
ओके, हे फक्त इनिशियल 2-3 अटेम्प्टला होत असतं. 25च्या अटेम्प्टला होईल, 26च्या, फार फार तर 27च्या, त्याच्यानंतर परत सगळं नॉर्मल होऊन जातं. सो तो ऍडव्हान्टेज तुम्हाला घ्यायचा असेल तर 25, 26, 27च्या अटेम्प्टला गांभीर्याने घ्या. स्पर्धा खूप कमी असणार, नवीन पॅटर्न असणार, त्या पॅटर्नची तयारी आजपासूनच करा. आलं लक्षात? ओके, येस. थोडं हे पुसणं अपेक्षित नव्हतं मी. आलं लक्षात? ओके, येस. ओके, बरं, काही हरकत नाही. ओके, पुढे जाऊया. सो हा सगळा भाग जो आहे, हा सगळा भाग काय आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामुळे एमपीएससी मधले खूप सारी स्पर्धा अचानकच खूप कमी झालेली असते आणि त्याचा फायदा सुरुवातीच्या काही बॅचेसला सुद्धा काय आहे मिळत असतो. सो हा वाला भाग जो आहे तो तुम्हाला समजायला पाहिजे. नवीन पॅटर्न जो आहे, हा नवीन पॅटर्न तुमच्या सगळ्यांच्या सोयीचा आहे. आजपासून तयारीला लागाल तर 25, 26, 27 मध्ये जी सुवर्ण संधी तुमच्या समोर मांडून ठेवलेली असणार आहे, त्या संधीचा तुम्हाला प्रचंड मोठा फायदा उचलता येणार आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यापैकी कोणीही विद्यार्थी थोडा जरी कॅपेबल असेल, एका परीक्षेच्या तयारीमध्ये त्याला 2-2 परीक्षा देता येणार आहेत. म्हणजे कोणती? राज्यसेवा पण आणि केंद्रीय सेवा म्हणजे युपीएससी ची परीक्षा पण. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच लेखन कौशल्य, आत्तापासूनच लिखाण, आत्तापासूनच सगळा अभ्यास जो आहे तो करावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी लेक्चर्स वगैरे जे आहेत ते बघायला सुरू केलं असेल. आपण सिरीज पण सुरू केलेली आहे पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफीची. ओके, लवकरच हिस्ट्री, सायन्सेस या सगळ्यांची सिरीज सुरू होईल. ऑप्शनल्सच्या पण सिरीज सुरू होतील. जीव लावून अभ्यास करा. तुमच्या पॅटर्नशी संबंधित काहीही शंका असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्या सर्व शंकांचे मी वैयक्तिकरित्या उत्तर देईन तुम्हाला. लक्षात? ओके, सो जेवढा जास्त छान अभ्यास करता येईल तेवढा लवकर अभ्यास सुरू करा आणि तेवढा छान अभ्यास सुरू करा. 2025-26 मध्ये असलेली ही संधी सोडू नका. ओके, येस, छानपैकी अभ्यास करा मुलांनो. काहीही शंका असतील तर विचारत राहा. तोपर्यंत मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.